नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। आज आपण रामसर स्थळ जे आहे त्या रामसर स्थळांविषयी माहिती पाहणार आहे। जर आपण पाहिलं तर नुकतंच रामसर स्थळ जे आहेत भारतातील ती 94 होती, याच्यामध्ये 2 ने वाढ झालेली आहे। मग भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये एकूण रामसर स्थळ जे आहेत ती सध्या 2 मिळून 96 झालेले आहेत। आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या 6 रामसर स्थळ आहेत। मग जर आपण याची जर माहिती पाहिली, रामसर साइट जी आहे इंडिया ज्याच्यावर माहिती पाहिली तर 2 रामसर स्थळांमध्ये काय झालेले आहे, वाढ झालेली आहे। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणकोणत्या राज्यामध्ये किती रामसर स्थळ आहेत हे तुम्हाला इंडिया रामसर साइट्स याच्यावर गेल्यावर पाहायला मिळेल। याच्यामध्ये रामसर स्थळ काय आहे याची आपल्याला जर आपण नीट माहिती पाहिली तर आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ज्या पाणथळ जागा आहेत, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ज्या पाणथळ जागा आहेत, या पाणथळ जागाचं संवर्धनासाठी विशेष दर्जा दिला जातो आणि या विशेष दर्जा म्हणजेच त्याला रामसर स्थळ असं म्हटलं जातं। याच्यामध्ये बघा, हे स्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केले जाते जे पाणथळ जमिनींचे जागतिक नुकसान थांबवण्यासाठी आणि त्यांच्या शाश्वत वापरासाठी महत्त्वपूर्ण आहे। आता जर आपण आताचा जर विचार केला तर डिसेंबर 2025 पर्यंत भारतात 96 रामसर स्थळे आहेत आणि भारत जर दक्षिण आशियाचा आपण विचार केला तर दक्षिण आशियामध्ये भारत या देशामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत किंवा प्रथम क्रमांकावर आहे आपला देश। यांची वैशिष्ट्ये काय असतात? आंतरराष्ट्रीय जर महत्त्व पाहिलं तर ही स्थळे जैविक विविधता, जलचक्र आणि मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची असतात। याच्यामध्ये रामसर कन्व्हेन्शन्स बघा 1971 मध्ये हा करार झाला होता। हा करार जो आहे 1971 मध्ये इराणमधील रामसर शहरात या करारावर देशांनी काय केल्या होत्या, सह्या केल्या होत्या आणि त्यामुळं या जे स्थळ आहेत या स्थळांना रामसर स्थळे असं म्हटलं जातं। या स्थळांचे संरक्षण करणे आणि त्यांचा योग्य वापर करणे हे या कराराचं काय होतं, उद्दिष्ट होतं। बघा, भारतात जी 2 नवीन रामसर स्थळे ऍड करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शिलीसर तलाव आहे, अलवर राज्य आहे राजस्थान, 315.97 हेक्टर इतकं आहे ते। आणि दुसरं स्थळ आहे कोपरा जलाशय, बिलासपूर जिल्ह्यामधलं छत्तीसगड राज्यामध्ये हे आहे 210 हेक्टर। आता याच्यामध्ये हा जो करार आहे हा करार 2 फेब्रुवारी 1971 मध्ये करण्यात आला होता। रामसर मुख्यालय हे स्वित्झर्लंड मधील ग्लेंड या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे, IMP आहे। नुकतेच जे 2 झालेले आहेत किंवा भारताचा विचार केला तर 2025 मध्ये ही रामसर स्थळ जी आहेत ही रामसर स्थळ एकूण 9 झालेले आहेत। म्हणजे 2025 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले रामसर स्थळ जे आहेत ते किती आहेत, एकूण 9 स्थळ आहेत। डिसेंबर मध्ये ही 2 त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलेले आहेत। भारतात एकूण 96 रामसर स्थळे आहेत आणि जर आपण विचार केला तर बघा 13,61,331 हेक्टरवर हे क्षेत्र पूर्ण व्यापलेलं आहे। सर्वाधिक जर देशाचा विचार केला तर कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ आहेत तर तामिळनाडू, या तामिळनाडू राज्यामध्ये 20 रामसर स्थळ आहेत। महाराष्ट्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 6 रामसर स्थळे आहेत, महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत, ठाणे खाडी, नांदूर मधवेश्वर, लोणार सरोवर, जायकवाडी आणि घाटगाव ही जी 6 स्थळं आहेत ही रामसर मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलाय की जागतिक पाणथळ दिन कधी असतो, तर तो कधी असतो, 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन असतो। बघा, भारतातील पहिले रामसर स्थळ चिल्का सरोवर ओडिशामध्ये आहे। 1981 मध्ये त्याला रामसर स्थळाचा काय करण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे। आणि दुसरं आहे केवलादेवी राजस्थानमध्ये। ही जी 2 स्थळं आहेत ही पहिल्यांदा रामसर स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। जगातील सर्वात उंच रामसर स्थळ कोणत्या ठिकाणी आहे, त्सो मोरिरी म्हणून लडाख, त्सो मोरिरी ही लडाखमध्ये आहे, जगातील सर्वात उंच रामसर स्थळ आहे। पुढे बघा, जगात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत तर ते आहेत
युनायटेड किंगडम ब्रिटन या ठिकाणी ते पहिल्या क्रमांकावर जातं. त्यानंतर मेक्सिकोचा नंबर लागतो. युनायटेड किंगडम मध्ये ब्रिटनमध्ये 175 स्थळे किंवा त्याहून अधिक आहेत. त्यानंतर मेक्सिकोचा नंबर लागतो 144 स्थळे आहेत. आणि त्यानंतर भारत व चीनचा भारताचा तिसरा क्रमांक लागतो. आता सध्या जर आपण पाहिलं तर 96 रामसर स्थळे झालेली आहेत. बघा भारतातील रामसर स्थळे जी 2025 मध्ये मी सांगितल्याप्रमाणे कोणकोणते आहेत किंवा मी सांगितलं होतं बघा की रामसर स्थळे जे आहेत ते एकूण 96 झालेले आहेत. याच्यामध्ये बघा सक्करकोटे पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. थत्तरलंग पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. खेचोपर्ली वेटलँड सिक्कीम राज्यामध्ये आहे. उधवा तलाव झारखंड राज्यामध्ये आहे. खिचन फलोदी राजस्थानमध्ये आहे. मेनार उदयपूर राजस्थानमध्ये आहे. गोकुळ जलाशय बिहार राज्यामध्ये आहे. उदयपूर झील बिहारमध्ये आहे. गोगाबिल तलाव बिहारमध्ये आहे. आणि नुकतीच या डिसेंबरमध्ये ही 2 रामसर स्थळे घोषित करण्यात आलेले आहेत. सिलीसर तलाव अलवर राजस्थान राज्य आणि कोपरा जलाशय बिलासपूर छत्तीसगड राज्य या 2 तलावांचा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. एकूण भारतामध्ये 96 रामसर स्थळे झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 6 आहेत. पुढचं जे करंट आहे बघा, हा जो चॅनल आहे डेली करंट अफेअर्स, हे सगळ्यांनी ज्यांना व्हिडिओ आवडलेला आहे त्या सगळ्यांनी लाईक कमेंट आणि नक्कीच सबस्क्राईब करावा, जेणेकरून अत्यंभूत किंवा महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर मी डेली करंट इव्हेंटमध्ये दररोज माहिती तुम्हाला देऊ शकतो. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. थँक्यू.